गाण्याला खूप छान रिस्पॉन्स येतोय. संजय लीला भंसाली यांच्या खिशातलं गाणं आहे जे तुमच्या त्या खिशातनं बाहेर आलं आणि तुमच्यासमोर ठेवलंय एका मोठ्या लाजवाब सेटमध्ये. खरंच ते लोकांसाठी ट्रीट असणार आहे, मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा ऑरा असणार आहे. काय सांगशील त्या गाण्याबद्दल? कसं झालं? निलेशनं संगीत केलंय. निलेश मोरेचं गाणं आहे, चांद मातला नावाचं गाणं आहे आणि अश्विनी शेंडेने लिहिलं आहे. सो मला असं वाटतं की मुखडाच इतकं सुंदर, चांद मातला म्हणजे जेव्हा चंद्र माततो, ॲरोगंट होतो, तेव्हा किती पॅशन आणि रोमॅन्स जागृत होत असेल. म्हणजे नुसतं चंद्राची एक साधी पोझिशन बदलली तर अख्ख्या टाईट्स बदलतात. ओटी आणि भरती आणि संपूर्ण रहाटी बदलते चंद्राच्या एका. तो जर मातला, तो जर रागावला किंवा ॲरोगंट झाला तर काय होईल, त्याचं जिवंत उदाहरण हे गाणं आहे. कारण शब्द आहेत, चांद मातला चांद मातला, जीव गुंतला जीव गुंतला. हा मुखडा आहे गाण्याचा आणि काटा आला माझ्या अंगावर आत्ता ॲक्च्युली व्हिज्युअलाइज करताना. ज्या पद्धतीने निलेशने हे गाणं रेकॉर्ड केलं आहे, ज्या पद्धतीने अश्विनीने लिहिलं आहे, ज्या पद्धतीने स्वप्नाने ते व्हिज्युअलाइज केलं, सुजितनी ते कोरिओग्राफ केलं आणि ज्या पद्धतीने शबीना आणि संजय सरांनी या गाण्याला फायनान्शियली बॅक केलं, इट इज ॲब्सल्युटली स्टनिंग. म्हणजे इथे मी शबीना खानचा उल्लेख करीन आवर्जून ॲज अ ब्रिलियंट स्टायलिस्ट ऑल्सो. कारण शबीना बॉलिवूडमधल्या खूप मोठ्या स्टायलिस्ट आहेत, खूप मोठ्या म्हणजे सलमान खान, शाहरुख खान, बर्जातियाजचे अनेक सिनेमे, यशराज, टॉप 3 स्टायलिस्टमधल्या एक स्टायलिस्ट आहेत त्या. आणि आमच्या चित्रपटाच्या सहनिर्मात्या त्या असल्यामुळे त्यांनी स्टायलिंग केलं अख्ख्या फिल्मचं. तर अख्ख्या फिल्ममध्ये क्वर्की आहेत खूप कपडे, पण या गाण्यात आय थिंक माझ्या लुकपासून, अंजनाच्या कपड्यांपासून, हेअरपासून ज्या प्रकारे त्यांनी स्टाईल केलं आहे आम्हाला दोघांना या गाण्यात, आय थिंक कधी कधी गोष्टी घडून जातात बघ. म्हणजे सगळी खिचडी करेक्ट जमते. तर मला असं वाटतं की या गाण्याची खिचडी जमली. आणि तू म्हणलीस तसं की टिपिकल बन्साली सॉन्ग आहे. आणि स्वप्नाचं खूप कौतुक, कारण गाणं बघितल्यावर तुम्हाला खरंच असं वाटत नाही की संजय लीला भंसाली व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीतरी हे शूट केलं असेल. डेफिनेटली मी हा प्रश्न विचारणारच होते की मी जसं म्हणाले की त्यांच्या खिशातनं काढलेलं ते गाणं आहे, अर्थात त्यांच्या स्वतःच्या संकल्पना असतात एखादा प्रेम सागा दाखवण्याच्या, आणि मित्वामध्ये आम्ही तुमच्या कन्सेप्ट पाहिल्यात प्रेम सागा दाखवण्याच्या. तर हे दोन्ही केमिस्ट्री कशी जमली जेव्हा हे गाणं पडद्यावर आलं? नाही, हे गाणं इज अ ट्रिब्यूट टू मिस्टर भंसाली फॉर शुअर. कारण जेव्हा स्क्रिप्टिंग होत होतं तेव्हा मी शिरीष लाटकरला सांगितलं की शिरीष, एक रात्रीचं गाणं चंद्राच्या खाली पाहिजे, कारण ही संजय लीला भंसाली फिल्म आहे. आणि शिरीषनी ही एक सिच्युएशन घेतली जी खूप लॉजिकल आहे, ऑथेंटिक आहे. आणि मग आम्ही तेव्हा निलेशला फोन केला आणि निलेशला मी सांगितलं की बाबा एक इरोटिक गाणं पाहिजे, पण सेन्सुअस पाहिजे, आणि मेलडी निलेशकडेच आहे, म्हणजे मला खूपच आवडतात त्याची गाणी. तर त्यांनी मला स्क्रिप्ट न ऐकता आय थिंक एक 10 दिवसात मला सांगितलं, सकाळी फोन आला की ऐकायला ये घरी. आणि मी तिथे ऐकलं. मी पहिले स्वप्नीलला फोन केला, भाई क्या गाना है, अगर इधर किसी को पसंद नहीं आए तो मैं तो ले रही हूँ ये गाना मैं किसी और. इतकी एक्साइटेड होते मी. आणि अर्थात त्यांना ते खूप आवडलं गाणं, त्यांना ऐकवलं तेव्हा. नक्कीच. अंजना, आम्ही गाण्यामध्ये तुझेही म्हणजे मी कपडे पाहिले, त्याच्यानंतर त्याचा मागचा सगळा बॅकड्रॉप पाहिला आहे. एक अर्थात ते तुझ्या डोक्यामध्ये ती फॅन्सी आयडिया असणार की ऐसा कुछ करना है, आणि ते तू केलं. आई थिंक एवरी एक्ट्रेस रादर ये चाहते हैं कि एक बार तो बंसाली सर का टच कहीं मिले, कहीं पे भी मिले पर मिले. आई एम फॉर्चुनेट कि वो उनके साथ ही मिला. एंड हा गाणं जे आहे ते स्वप्न आहे. इट्स अ ड्रीम. इट्स मॅजिकल, इट्स ब्युटिफुल, it's in between erotic and love, and lot of passion in this song. And I think मैंने पहले भी कहा था कि ये एक romantic haunting song है. There's a certain haunting feeling, जैसे the lyrics are चांद मातला. So like he said कि जब चांद में घमंड आता है तो कहीं एक there is a line of eeriness जो जिसे कहते हैं ना, एक डर का प्यार, ऐसा कुछ. सो आई थिंक वो फील है इस गाने में. एंड आई एम सो हैप्पी जैसा द गाना हैज़ टर्नड आउट. इट्स ब्यूटिफुल, ब्यूटिफुल एंड ब्यूटिफुल. द क्लोथ्स आर ब्यूटिफुल, द म्यूज़िक बहुत सुंदर है.
सेट्स बहुत सुंदर हैं, कपड़े बहुत सुंदर हैं, को एक्टर बहुत सुंदर है, डायरेक्टर, कोरियोग्राफर, मैं बहुत सुंदर हूँ, डायरेक्टर, कोरियोग्राफी, प्रसाद द DOP, आई थिंक सबकी ब्यूटी निकल के आई है उस गाने में, लिटरली आई वुड से दैट. चित्रपटाला, ट्रेलरला, गाण्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे, सो आपण रिलीजची वाट बघूया 27 मे. इतर अपडेट्ससाठी नक्की पाहत रहा राष्ट्रीय मराठी.